तुम्ही रोज खात असलेला पाव खरोखर पाव आहे का प्लास्टिक? सोशल मीडियावरती बाजूचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओनी पूर्ण खळबळ माजवली आहे. पाव प्लास्टिक सारखा दिसत असल्याचा दावा ह्या व्हिडिओमध्ये केला जातोय. केवळ फसवणुकीचा हा विषय नाही, तर लाखो नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवनाशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. अखेर या दाव्या मागचं सत्य नेमकं काय आहे आणि जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कोणी कोणाला दिला, हाही एक तेवढाच मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, आपल्या ताटात येणारा प्रत्येक घास हा आपल्या आरोग्याशी जोडलेला असतो, पण जर त्याच घासात भेसळ असेल तर तो अन्न नसून विष ठरू शकतो. सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाव किंवा ब्रेड प्लास्टिक सारखं दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओची अधिकृत पुष्टी अद्याप नसली तरी एक हा गंभीर प्रश्न आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार या लोकांना दिला तरी कोणी, हा मोठा प्रश्न आहे. नफा कमवण्यासाठी जर कोणी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरत असेल, भेसळ करत असेल किंवा अन्नाच्या गुणवत्तेशी तडजोड करत असेल, तर अशा लोकांवरती फक्त दंड नव्हे तर कठोर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. कारण भेसळ म्हणजे फक्त कायद्याचा भंग नाही, तर लाखो नागरिकांच्या आरोग्यावरती केलेला हल्ला आहे. लहान मुले, वृद्ध आणि सर्वसामान्य कुटुंबे रोज हे पदार्थ खात असतात. त्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना कोणतीही माफी देता कामा नये. अन्न व औषध प्रशासन, संबंधित यंत्रणा आणि सरकारने अशा प्रत्येक तक्रारीची तात्काळ चौकशी करून दोषीला शोधून काढलं पाहिजे आणि त्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे, अशी लोकांची आता सोशल मीडियावरती मागणी आहे. कारण हे भेसळ आहे आणि हे लोकांच्या जीवासाठी हानिकारक आहे. जनतेलाही आव्हान आहे, कोणतीही माहिती असल्यास घाबरून न जाता जागरूक राहून संशयास्पद अन्नपदार्थ दिसल्यास तक्रार करा आणि इतरांनाही सतर्क करा. लक्षात ठेवा, अन्न हा व्यवसाय असू शकतो, पण लोकांचं आरोग्य हा खेळ नाहीये. जय हिंद, जय महाराष्ट्र.